लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिला चेंडू इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय वेगवान होता आणि जर पाहिलं तर तो चेंडू इथे स्वतःच्या पाऊलभोवती चेंडू अडवलाय. धावा रोखण्याचं काम या गोलंदाजाने केले. म्हणजे जर पाहिलं तर आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक पहिल्यासाठी वीरेंद्र सिंग इथं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करेल. आणि इथे झेल टिपलाय आणि तिथे पंच काय खेळवतील चेक केले जाईल. नो बॉल तो चेक केला जाणार आहे. आपण पाहतोय तिसरे पंच तिथे मैदानाच्या आतमध्ये बिझी होत आहेत. पीआर डिलिव्हरी इथे जर पाहिलं तर फलंदाज इथे होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. पहिला फलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये बाद झालाय. पंकज गायकवाड इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला. आणि जर पाहिलं तर स्वतःचं खातं देखील नाही संघाचं देखील खातं नाहीये परंतु फलंदाज तिथे या गोलंदाजानं बाद केलाय. नवीन फलंदाज गायकवाड राकेश जाधव इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक पहिला सुरू आहे परंतु एक गोलंदाज जर पाहिलं तर वीरेंद्र सिंग एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर त्यानं एक अप्रतिम चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर त्याने तिथे फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावाला देखील सुरुवात झाली. धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे. कुठल्याही प्रकारचे धाव जे मात्र धावफलकावरती नाही. पुन्हा एकदा वीरेंद्र सिंग सज्ज झालाय. अक्रॉस दी बॅट चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक टेकन व्हेरी गुड कॅच. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज आयकॉन राकेश जाधव इथे होतोय बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी घाबरला मला घाबरला. बालू आहे काय सचिन बालू बालू हा हा यांच्याबरोबर SK बरोबर
पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल जातोय. बाळू मुंडेला आपण पाहणार आहे. जर पाहिलं तर अजून खातं देखील न खोलता या दोन फलंदाजांना तिथे परतावं लागलंय. राकेश जाधववाडी याच्या अगोदर देखील एक फलंदाज आपण पाहिला. दोन फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. लागोपाठचे दोन फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डगआउटच्या रस्त्याला विकेट हॅट्रिकचा चेंडू काय असेल. तिथे जर पाहिलं तर पंचांनी अपील दाद इथे फेटाळून दिली आहे. इथे जर पाहिलं तर फलंदाज सुकृबाय लागोपाठचे या वेळेस आपण पाहतोय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. इथे प्रयत्न जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकानं एक चांगला केलाय आणि त्यावरती नो बॉल आणि त्याच्यावरती एक धावा आली. एक धावेत पुन्हा एकदा धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर लागल्या गेल्यात आतापर्यंत 2 धावा. +1 धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर आपण पाहतोय निश्चित करत होता, परंतु तिथे जर एक चेंडू खराब आणि त्यावरती एक धाव आली. धावफलकावरती पुढे एकदा धावफलक जाऊन पोहोचलेला 2 अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. शरद पवार इथे स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय बाळू मुंडे आणि वीरेंद्र सिंगची गोलंदाजी मित्रांनो सुरू आहे. एक चांगले 4 चेंडू टाकलेत. एक खराब चेंडू आला त्यावरती पुन्हा एकदा नो प्लस ऍड झाली. एक धाव 2 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. फ्री हिट इथे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे, परंतु फटका अक्रॉस द बॅट न खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का. धावबादची संधी तिथे फेकी जर पाहिली तर आपण पाहतोय निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चुकीच्या दिशेने आली. त्यावरती 2 धावा येतील. 2 धावेनं धावफलक आकडे बदलले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 4 अंकावरती आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू नो बॉल आला त्यावरती एक धाव आली. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर इथे हा चेंडू आला आणि त्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा येतील. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 4 या अंकावरती. एक आपलातून बॅटिंग जी पात्र आपण पाहिजे मैदानी चालमध्ये सुरू झाली. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरेख आलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावफलक रोखून ठेवलाय. 4 अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक संपलं वीरेंद्र सिंग याचं. पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले आणि धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 4 या अंकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. अजित कड इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. एक चांगली गोलंदाजी या अजित कडला देखील मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं असणार आहे. दरम्यानच्या काळात जर पाहिलं तर आपण पाहतोय डावाला इथे सुरुवात झाली आहे. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय आणि तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवरती असेल त्यावरती जर पाहिलं तर एक धाव आली. धावेड धावफलक वाढलं. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वाढलं गेलंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 5 अंकावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि त्यावरती एक धाव आली.
क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय बदलाव केलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवण्याचा प्रयत्न या फलंदाजांनी केलाय. दुसरा चेंडू यावेळेस आपण पाहतोय स्लिप गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला बॅकअप केलंय आणि जर पाहिलं तर फेकी तिथे मैदानाच्या आतमध्ये सुरेख असेल आणि धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक आकडे जर पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावून पोहोचल्यात 5 या अंकावरती 5 धावा. ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती एक चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर अजित कड मैदानाच्या आतमध्ये करतोय. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज शरद पवार आणि दुसऱ्या बाजूनं नॉन स्ट्राईक एंड वरती बाळू मुंडेला पाहतोय. यावेळेस यष्टींच्या पाठीमागे वा अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय धाबा रोखण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केले. यष्टी रक्षकाने केले. दरम्यानच्या काळात एक चांगली बॅटिंग देखील या फलंदाजांना करावी लागणार आहे. पहिल्या गोलंदाजानं वीरेंद्र सिंग यानं निश्चित पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 फलंदाज त्याने बाद केलेत. परंतु इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 अजित कड इथे मैदानाच्या आतमध्ये खराब गोलंदाजी. एक चेंडू आलाय फटका देखना आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जर पाहिलं तर तिथे धीम्या गतीला बाउंड्री लाईनच्या भेटीसाठी प्रारंभ करत होता. परंतु क्षेत्ररक्षण तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय अप्रतिम आणि तिथे तिसऱ्या पंचांना पुन्हा काम लागले गेले. फलंदाज सुकृपा असेल की नसेल नॉट आउट. इथे फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे. जर पाहिले तर तिथे एक धाव येईल. एक धावेने धावफलक पुन्हा एकदा आपण जर पाहिले तर वाढलं 6 या 7 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक पाहिलं तर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं अजित कड याचं. अजितची गोलंदाजी जर पाहिले तर एक चांगल्या प्रकारची आहे. त्याने जर पाहिले तर या 2 फलंदाजांना जर पाहिले तर इथे षटकार आणि चौकारांपासून दूर ठेवलंय. शरद पवार आणि बाळू मुंडे या जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना मैदानाच्या मध्ये आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती जर पाहिलं तर राजगड रायडर्स या संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती. हा चेंडू सुरेख होता. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजित कड नावाची ओळख मैदानाच्या आत मित्रांनो मैदानाच्या मध्ये सुरू झाली. या गोलंदाजाने धावफलक रोखण्याचं काम सुरू केलंय. 7 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेला चेंडूचा पाठला करेल. चेंडू सरळ जर पाहिलं तर सीमारेषेलगत अडवलाय आणि तिथे जर पाहिलं तर धावफलक आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावांनी ते वाढेल आणि जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय 2 धावफलकांना जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर 2 वाढलं. धावफलकावरती धावा 9 या अंकावरती धावफलकावरती धावा 9. सोमनाथ बापू कटके आणि युवराज भैया कटके या 2 मान्यवरांचं किती गुण गाऊ. धावफलकावरती धावा 9. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय अजित कड षटक क्रमांक 2 साठी. अक्रॉस द बॅटनं फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बेकानो चेंडूवरती आलाय. एक धाव आली. दुसऱ्या धावेला पलायन होईल का तिथे जर पाहिलं तर नकार कळवलाय. एक धावेनं पुन्हा एकदा धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संबोधलंय पुन्हा चुका आणि चुका मित्रांनो मैदानाच्या मध्ये घडत आहेत. तिथे
बॅटनं बनवलेली गेली एक धाव आणि त्यावरती 2 धावा लेग बायच्या स्वरूपात येतील. धावफलकावरती आता 3च्या मदतीनं षटक क्रमांक जर पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचं संपलाय आणि धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा ज्या मात्र आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी या गोलंदाजाला जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये केली. धावफलक त्यानं रोखलाय आणि षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अजित जाधव. इथे षटक क्रमांक 3 साठी आपण पाहणार आहे. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज मध्ये स्ट्राईक एंडवरती असेल बाळू मुंडे. नॉन स्ट्राईक एंडवरती शरद पवार. सुपरस्टार मुंडे. यावेळेस हा चेंडू सुरेख सुपरस्टार बोललो आणि तिथे बाळूसाठी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. हे जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जितकं नाव मोठं तिथे काम देखील मोठं करावं लागणार आहे या फलंदाजांना. स्टार म्हटलं तर मित्रांनो स्टार मधलं क्रिकेटचा मोठा स्टार असतो. इथे देखील पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव आली. एक धावेत धावफलक पुढा वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर लागल्या गेल्यात आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा ज्या मात्र आपण पाहतो धावफलकावरती आहेत. रात्र नाही स्वप्न बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. मित्रांनो वेळेला खूप मोठं महत्व आहे आणि या वेळेस फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे बने का दर्शक. वेगाने चेंडू 1 बाउंस सीमा पार. येथील धावा 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. यावेळेस अक्रॉस द बॅटनं पुन्हा एकदा फटका खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव आली. एक धावेने पुन्हा एकदा धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय वाढेल. 18 या अंकावरती षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. अजित जाधवची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगल्या प्रकारे सुरू आहे. क्षेत्ररक्षण देखील जर पाहिलं तर अप्रतिम केलं जात आहे. एक बाजूने जर पाहिलं तर आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय राजगड रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये देवगिरी ड्रॅगन्स. या 2 संघांच्या दरम्यान सामना रंगलाय आणि चेंडू जर पाहिले तर मुख्य व्यासपीठाला मानवंदना. चेंडू जाऊन पोहोचेल फाईन लेगला. येतोय कणकणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. अक्रॉस द बॅट बिग हिट आणि चेंडू सरळ जर पाहिला तर क्षेत्ररक्षकांना तिथे बॅकअप केले. फेकी सुरेख असेल. धावफलक पुन्हा जर पाहिलं तर आपण पाहतो एक धावेने जरूर वाढेल. एक धाव आली. एक धावेने धावफलक जर पाहिलं तर पोहोचलाय.
23 या अंकावरती. षटक क्रमांक जर पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाचा संपलाय. 3 षटकं संपली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर राजगड रायडर्स या टीमच्या नावावरती 23 या अंकावरती. एक चांगली बॅटिंग इथे जर पाहिलं तर या फलंदाजांना करावी लागणार आहे. एक चांगल्या बॅटिंगच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्या संघाची विजयाची वाटचाल या दोन फलंदाजांना इथे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गोलंदाज इथे सज्ज झाला आहे पियुष. पियुष भारद्वाजला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 साठी संघनायकाने दाखवलेला विश्वास कितपत पूर्ण करणार हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतो 4थ्या क्रमांकाचं सुरू झालंय. स्ट्राईकवरती बाळू मुंडे स्टार इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार या दोन फलंदाजांना इथे जर पाहिलं तर आपापल्या संघाचा डाव इथे सावरावा लागणार आहे. चांगली बॅटिंग या दोन फलंदाजांना करावी लागणार आहे. परंतु एक चपळ आणि एक चाणक्ष गोलंदाज आहे पियुष भारद्वाजला आपण पाहिलंय. मी या अगोदरच्या देखील या सर्व टीमला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. परंतु मला सर्वांचं माहिती आहे खेळ कोण कशा पद्धतीने खेळेल, कोण कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करणार. परंतु फलंदाजाला देखील माहीत असावं लागेल कोणत्या पद्धतीची गोलंदाजी हा गोलंदाज करत असतो. त्यावरती कशा प्रकारे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. कोणत्या चेंडूला बेगीट करणं, कोणत्या चेंडूला सन्मान देणं हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. लेग प्ले पुन्हा एकदा डाबाला इथे सुरुवात. षटक क्रमांक 4 ला पियुष भारद्वाज सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावरती बिग हिट आसमानी डोला. काऊ कॉर्नर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमा पार. येथील धावा 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं सुरू आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर धाव पोहोचलाय 27 या अंकावरती. फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक कोणताही नसेल आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. येथील धावा 4 बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. ना कद बड़ा ना पद बड़ा जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. इथे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात आहे आणि धावफलकावर जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या अंकावरती. यावेळेस हा चेंडू जर पाहिले तर पियुष भारद्वाजचा चांगल्या प्रकारे होता. यष्टीरक्षकाकडे केलेली चूक आणि त्यावरती आलेली एक धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढलं. आकडे बदलले. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 32 या अंकावरती. चांगली बॅटिंग या दोन फलंदाजांनी साकारली. अर्थात जर पाहिलं तर शरद पवार नावाचा फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला स्टार बाळू मुंडे 13 चेंडू 21 धावांवरती खेळताना आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार 6 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्यात. तर गोलंदाजांना देखील जर पाहिलं तर आपला डाव इथे सावरावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी इथे जर पाहिलं तर साकारावी लागणार आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क असेल. हा चेंडू जर पाहिलं तर धीम्या गतीचा होता आणि जर पाहिलं तर शरद पवार या फलंदाजासाठी हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. जशी स्पर्धा जर पाहिलं तर आपण पाहतोय रात्रकालीन स्थिती जाऊन पोहोचली तशीच प्रेक्षकांची पावलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं झुकली गेली. सर्वांचं जर पाहिलं तर आपण पाहतोय मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. क्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क असेल. हा चेंडू देखील आपण पाहतोय
मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय, लागोपाठचे 2 चेंडू डॉट इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मित्रांनो, कमबॅक केलं होतं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये हार्दिक पांड्या नावाच्या खेळाडूनं. इथे जर पाहिलं तर दुखापतीला सावरून त्यानं देखील क्रिकेट खेळलं आहे. आज देखील आपल्या देशासाठी क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहतोय. या वेळेस आपण पाहतोय हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 संपलं. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर राजगड रायडर्स टीमच्या नावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धाबा धावफलकावरती आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. फलंदाज जर पाहिले तर शरद पवार तिथे रिटायर्ड हेड असणार आहे. नवीन फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. अजित जाधव षटक क्रमांक 5 साठी. आणि जर पाहिलं तर शरद पवार तिथे रिटायर्ड हेड असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. सोमनाथ बाप्पू कटके इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक चांगली बॅटिंग. रिटायर्ड हेड आउट असणार आहे. शरद पवार यांना आपण पाहणार आहे. सर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर बाळू मुंडे आणि सोमनाथ बाप्पू कटके या 2 फलंदाजांना पण मारणार आहे. फटका खेळलाय, जमिनीला गुदगुली खरं. चेंडू जर पाहिलं तर सीमारेषे लगत पोहोचलाय. सीमारेषेची भेट घेण्यासाठी जर पाहिलं तर चेंडू आतुरतेने वाट पाहतोय. परंतु हे क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर वेगानं चेंडूला बॅकअप करतायत. 1 धाव आली, 1 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलकावरती आकडे बदललेत. गणित गुणोत्तर प्रमाण बदललं जाईल. धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक जर पाहिलं तर धाव पोहोचले 33 अंकावरती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5व्या क्रमांकाचं इथे स्टार्ट झालंय. सुरुवात झाली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 धाबा राजगड रायडर्स या टीमच्या नावावरती. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुरेख आलाय सोमनाथ बाप्पू कटकेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलाय. धाबा रोखणारा चेंडू आपण पाहिला. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाजच्या पटलावरती अजित जाधव षटक क्रमांक 5 साठी आपण पाहतोय. आणि यावेळेस बिग हिट केलाय. परंतु चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. सुसास वेगाड जमिनी समांतर कार्पेट पद्धतीचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये फटका आपण पाहिला. धावफलक जर पाहिलं तर 1 ने वाढेल. 34 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगली बॅटिंग जर पाहिली तर आपण पाहतो या 2 फलंदाजांना. जर पाहिलं तर बाळू मुंडे स्टार आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथ बाप्पू कटके या 2 फलंदाजांना करावी लागणार आहे. फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं जर पाहिलं तर आपण पाहतोय गडबड गोंधळ. परंतु त्यावरती 1 धाव येईल आणि 1 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. 35 धावा जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साकारली या गोलंदाजानं अजित जाधवनं. निश्चित जर पाहिलं तर या 2 फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम, दूर ठेवण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. यावेळेस यष्टीरक्षक चुकी करेल आणि चेंडू जर पाहिलं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय. तिथे डीप थर्डच्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलाय आणि त्यावरती पुन्हा 1 धाव आली. 1 धावेत धावफलक वाढलं. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर इथे मैदानाच्या मध्ये ऍड होतील. 1 धावेत धावफलक जाऊन पोहोचेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजगड रायडर्स या टीमच्या नावावरती 36 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक देखना फटका डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतो. चेंडूला ट्रॅव्हल केले. क्षेत्ररक्षक तिथे थेरात असेल. वा फेकी जर पाहिली तर अप्रतिम आणि त्यावरती 1 धावेत धावफलक आपण पाहिलं तर षटक संपलं. 5व्या क्रमांकाच्या धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर राजगड रायडर्स या टीमच्या नावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 37 अंकावरती.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक 6 साठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाज दाखल होईल. उमेश जाधवच्या हातात चेंडू तिथे सोपवलाय, तर उमेशला देखील धावफलक अशाच प्रकारे रोखावा लागणार आहे. बाळू मुंडेने जर पाहिलं तर 16 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्यात, तर सोमनाथ बापू कटके यांनी जर पाहिलं तर इथे बनवल्या गेल्यात 3 चेंडूंमध्ये 1 धाव त्यांच्या नावावरती आहे. परंतु चांगली बॅटिंग जी मात्र मैदान 4 मध्ये करावी लागणार आहे. 6व्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण पाहूयात, जाऊयात मैदान 4 मध्ये. तिथे जर पाहिलं तर ऑटर ड्रिंक ब्रेक जरूर झाला होता, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावलं जाईल. क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उमेश जाधव इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. एक चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. ज्या प्रकारे या अगोदर गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी झाली, त्याच प्रकारची गोलंदाजी इथे उमेश जाधव या गोलंदाजाला करावी लागणार आहे. डावाला पुन्हा एकदा आपण पाहतो सुरुवात होते. षटक क्रमांक जर पाहिले तर 6व्या क्रमांकाचं सुरू होईल. वेळ वाचवणं गरजेचं असेल. सामना क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय 8व्या क्रमांकाच्या सामन्याला सुरुवात झाली. वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा उमेश जाधव सज्ज झाला आहे. रिव्हर्स बॅटन करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झाला, परंतु चेंडू जर पाहिलं तर तिथे जाग्यावरती असणार आहे. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप करेल आणि हा चेंडू जर पाहिला तर मैदान 4 मध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज उमेश जाधवनं इथे साकारण्याचा प्रयत्न केलाय. धाबा रोखण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर या गोलंदाजाने केलाय. एस्टनच्या खूपच बाहेर आल्यानंतर जर पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर तिथे धाव असेल का, तर पाहिलं तर आपण पाहतो पंच खेळतील. हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झाला आणि त्यावरती पुन्हा एकदा 1 धाव जी मात्र धाव फलकावरती लागली. नवीन फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदान 4 मध्ये दाखल होतोय. सोमनाथ बापू खटकेंना आपण पाहतोय. 1 धावेचं धाव फलक वाढलं 38 अंकावरती. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 6व्या क्रमांकाचं आणि 2 चेंडू जर पाहिले तर मैदान 4 मध्ये चांगल्या प्रकारे आलेत. स्ट्राईक एंडवरती जर पाहिले तर सोमनाथ बापू कटकेंना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बाळू मुंडे या 2 फलंदाजांना पाहतोय. या क्रॉसची बॅट आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक चाणक्य आणि चपळ गतीचा चेंडू होता. या गोलंदाजाने तिथे साकारला. हा चेंडू देखील डॉट आलाय. 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती असतील सोमनाथ बापू कटकेंना आपण पाहतोय. एक चांगली बॅटिंग त्यांना देखील आपल्या संघासाठी करावी लागणार आहे. फटका खेळलाय तिथे डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 1 धाव जरूर आली. 1 धावेत धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धाव पोहोचला आहेत राजगड रायडर्स या टीमच्या नावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती आहेत. जर पाहिले तर 2 सलामीचे फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी तिथे डाव सावरण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये केलंय. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. झेल टिपलाय आणि या चेंडूवरती फलंदाज
बाळू मुंडे होतोय बाद. बॅक टू द पविलियन. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. अफाट आयुष्य मैदानी तू येशो वेळोवेळी. डाब तुझा येतात जवळी. गमविशील आपली खेळी. काळ करी गोलंदाजी संकट चेंडू फेकी. जो तो या झेल घ्यावाया. जो तो फास टाकी. मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उदल तणाव या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. आणि तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. चुकला तो संपला. इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डाबाला सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उमेश जाधव एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करताना आपण पाहतो आहे. तर स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज कुणाल पाटील. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो आहे फलंदाज मैदानाच्या मध्ये असणार आहे सोमनाथ बाप्पू कटकेंना आपण पाहतो आहे. रात्रकालीन स्पर्धा इथे मैदानाच्या मध्ये संपन्न होते. वेळ वाचवणं गरजेचं आहे. या फलंदाजासाठी जर पाहिलं तर आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजवलंय. वेळ वाचवा मित्रांनो. टीमला विनंती असणार आहे. यावेळेस हा चेंडू सुरेख होता. वा दिशाहीन गोलंदाजी. तिथे पंचांच्या हात समांतर. धाबा येतील अमांतर. एक धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक वाढलं. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजगड रायगड या टीमच्या नावावरती धावफलक 40 या अंकावरती. वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असणार आहे. सामना क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. 7व्या क्रमांकाचा सामना आहे. अक्रॉसची बॅट फटका खेळलाय आणि चुका मैदानाच्या आतमध्ये घडल्या. झेल सुटलाय मित्रांनो खोराचा. तर कुणाल पाटीलला तिथे जीवनदान असणार आहे. संधीचं सोनं करावं लागेल. प्रयत्न जरूर केले परंतु सोपा झेल तिथे सुटलं म्हणजे आपल्या पराजयाला निमंत्रण देणं. इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिले तर मैदानाच्या मध्ये संपले गेले. 6व्या क्रमांकाचं 6 षटक संपली. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली बॅटिंग जर पाहिले तर आपण पाहतो या फलंदाजांना करावी लागणार आहे. वेळ वाचवणं आपल्याला आजच्या दिवसासाठी गरजेचं आहे. कारण जर पाहिलं तर अजून देखील आपल्याला 2 मॅच ज्या मात्र मैदानाच्या मध्ये खेळायच्या आहेत. या इनिंग मधील शेवटची 4 षटकं आहेत. अर्थात 24 चेंडू शिल्लक आहेत. आणि त्या 24 चेंडूवरती जर पाहिलं तर हे 2 फलंदाज एक बाजूला आपण पाहतोय सोमनाथ बाप्पू कटके आहेत. दुसऱ्या बाजूला कुणाल पाटीलला आपण पाहतोय. या 2 फलंदाज त्यावरती काय प्रत्युत्तर देणार हे देखील आपण पाहणार आहे. बराच वेळ जर पाहिलं तर या 2 फलंदाजांकडून षटकार आणि चौकार इथे मैदानाच्या मध्ये आले नाहीत. तिथे जर पाहिलं तर ते खेळावे लागणार आहेत. यहाँ नहीं चलेगा एक्का दुक्का. खेळना चाहिए चौका और छक्का. षटकार तुम्हाला चौकार खेळावे लागणार आहेत. दरम्यानच्या काळ जर पाहिलं तर 6वं षटक संपलं. 7व्या षटकाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक संपन्न केलं तो इथे मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्या. 2 फलंदाजांना तिच्या नावावरती बाद केलेत. पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहतोय. इथे बॅटिंग पॉवर प्ले जर पाहिलं तर इथे पंचांनी घोषित केलाय. पहिल्या पॉवर प्लेचे षटक होतं आणि त्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या परंतु तिथे 2 फलंदाज बाद केले होते. आता किती फलंदाज डबल वाढतील की तिथे धावांची लयलूट होणार हे देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहे. एक चांगली गोलंदाजी परंतु त्यावरती बिग हिट आणि तिथे टोलाचा एक प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कुणाल पाटील सेट ऑन फायर. चेंडू सीमा पार. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर इथे खरपूस समाचार घेतला गेलाय. बदलात्मक कामगिरी. पहिले 2 फलंदाज याच गोलंदाजानं बाद केले आणि इथे पहिल्या चेंडूवरती चेंडूला परफेक्ट मिडल केलं सीमारेषेच्या बाहेर. 6 आल्यात 6 धाबेने धावफलक वाढलं 47 या अंकावरती.
पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय वीरेंद्र सिंगचा मैदानाच्या आतमध्ये सुरेख आलाय. कुणाल पाटीलला त्याने थांबवले दुसऱ्या चेंडूवरती. डॉट चेंडू वेगवान चेंडू होता. तिथे जर पाहिलं तर आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी त्याने साकारण्याचा प्रयत्न केलाय. जरूर षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये खचून जाणारा हा गोलंदाज नाही आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे. तिथे तुम्हाला कष्टच मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा वीरेंद्र सिंग सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा कुणाल पाटील सज्ज झालाय. एक क्रॉस दी बॅट न फटका हवेत आणि तिथे शतरक्षक यष्टीरक्षक डाऊन दी बॉल टिपला असेल या चेंडूवरती. फलंदाज कुणाल पाटीलचा संपलाय खेळ. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जरूर कुणाल पाटील पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. दुसरा चेंडू त्याने डॉट टाकला आणि तिसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या नावावरती जर पाहिलं तर तिसरा फलंदाज त्याने बाद केलाय. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. अर्थात जर पाहिलं तर तिथे षटक 7व्या क्रमांकाच्या षटकातील 3 चेंडू झालेत आणि 6 धावा खर्च केलेत. एक फलंदाज त्याने बाद केलाय. अर्थात ज्यानं षटकार ठोकला त्याला डगआउट मध्ये पाठवलाय. कुणाल पाटील इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. नवीन फलंदाज मयूर डोंगळेला आपण पाहतोय. मयूर डोंगळेची बॅटिंग आपण पाहतोय. निश्चित मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. धावफलक जर पाहिलं तर धावून पोहोचलाय. 47 धावा संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरून पोहोचलाय. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. यावेळेस फटका देखील खेळलाय आणि तिथे पाहिलं तर चुका घडल्यात. झेल सुटलाय. जेवणदार आपण पाहतोय मयूर डोंगळेला पहिल्या चेंडूवरती आहे आणि जर पाहिलं तर त्याला डाव इथे सावरण्याचं काम करावं लागणार आहे. नवीन फलंदाज जर पाहिलं तर निश्चित सोमनाथ बापू कटकेंना या गोलंदाजांनी तिथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावांपासून वंचित ठेवलंय. बनवल्यात 5 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा सोमनाथ बापू कटकेंच्या नावावरती आहेत. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वीरेंद्र सिंगने केली आहे आणि बदलात्मक कामगिरी इथे सोमनाथ बापू कटकेंना करावी लागणार आहे. कारण जर पाहिलं तर 4 फलंदाज त्यानं बाद केलेत. यावेळेस हा चेंडू नो बॉल दंडित केले वीरेंद्र सिंग गोलंदाजाला. तिथे जर पाहिलं तर संधीचं सोनं करावं लागेल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्यावरती फ्री हिट असेल का पंचांनी कळवलाय आणि तिथे जर पाहिलं तर आपण पाहतो त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. फटका खेळलाय. एक देखना फटका आणि चेंडू जर पाहिलं तर सरळ पाठवलाय. 1 बाउंस सीमारेच्या पार. चौकार 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 4 रन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या मदतीने जर पाहिले तर धावफलक संघाचा अकाउंट खाते जाऊन पोहोचलाय. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 53 धावा. यावेळेस एक आसमानी टोला आणि चेंडू सरळ खेळाडू कक्षाला मानवंदना. चेंडू सीमारेच्या पार.
या फटक्यांची अपेक्षा आहे. टीमला आलाय षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू फटके यांचा षटकार षटकार. थँक्यू. धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा. इथे मैदानाच्या आपण पाहतोय राजगड रायडर्स या टीमच्या डावावरती आहेत. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज जर पाहिलं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 8 साठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज झालाय. नवीन गोलंदाज असणार आहे. चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर या गोलंदाजाला करावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आपण पाहतो निश्चितच धावफलक रोखण्याचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार आहे. अजित कड हा गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 8 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर अजित कडला इथे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार आहे. वेळ वाचवलं मित्रांनो गरजेचं असणार आहे. फटका खेळलाय आडी चेंडू जर पाहिलं तर शतरक्षक के मस्तक पे दस्तक आउट ऑफ दी पार्क. येथील धावा 6 षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू फटके यांचा षटकार षटकार. षटकार आला आणि षटकाराने जर पाहिलं तर आकडे वाढले. धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा या बॅट्समनच्या बॅट मधून आपण पाहिलं मयूर डोंगळेच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा फटका सुरेख खेळलाय. थर्ड एअर सर्कल मध्ये चेंडूला जर पाहिलं तर तिथे बॅकअप केलं जाईल. चेंडू अडवलाय तिथे फेकी केली जाईल. एक धाव आली. एक धावेने पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावफलकामध्ये आपण पाहतोय पुन्हा बदल केला जाईल. धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय तिथे वीरेंद्र सिंग गोलंदाज अजित कडला तिथे कानमंत्र देण्याचं काम केलंय. परंतु त्या कानमंत्राचा किती अवलंब केला जाणार हे देखील पाहणं मैदानाच्या मध्ये तिथं गरजेचं आहे. धावफलक जर पाहिले तर धावून पोहोचले 66 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असणार आहे. जर पाहिलं तर आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. जर पाहिलं तर घड्याळामध्ये पहिला चेंडू जर पाहिलं तर या सामन्याचा निश्चितच 7:15 मैदानाच्या आतमध्ये पडला आहे. आणि इथे जर पाहिलं तर आता निश्चितच 8 वाजण्यासाठी 1 मिनिट बाकी आहे. त्यामुळे वेळ मित्रांनो वाचवणं गरजेचं आहे. जवळपास जर पाहिलं तर तुम्ही त्या मैदानाच्या आतमध्ये पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय पूर्ण करतायत. परंतु जर पाहिलं तर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 15 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवरती अजित कड पुन्हा एकदा सज्ज झालाय. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. थर्ड एअर सर्कल मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव जरूर आली. एकदा वेळ धावफलक पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपण पाहतो वाढलं जाते. धावफलकावरती आकडे बदलतील आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढा वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूला बॅकअप केलं जाईल लॉंग ऑफला. तिथे जर पाहिलं तर एक धाबेड धावफलक पुन्हा वाढलं. धावफलकावरती आकडे बदलले. धावफलकावरती धावा जर पाहिले तर राजगड रायडर्स या टीमच्या डावावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावा इथे धावफलकावरती आहेत.
एक चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं असणार आहे. या गोलंदाजाला आपण पाहतोय अजित कडनं पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, तदनंतर केलेलं कमबॅक इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला आणि एक धाव येईल. एक धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. षटक क्रमांक जर पाहिलं तर या चेंडूवरती आपण पाहतोय संपलं गेलंय. 8व्या क्रमांकाच्या धावफलकावरती धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावा, ज्या मात्र आपण पाहतोय राजगड रायडर्स या टीमच्या डावावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि कोणता गोलंदाज आपण पाहतोय तिथे जर पाहिलं तर या इनिंग मधील सेकंड लास्टची गोलंदाजी करणार आहे. जर पाहिलं तर 9व्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर निश्चितच आपण पाहतोय धावा रोखण्याचा प्रयत्न करावे लागणार आहेत. हे षटक जर पाहिलं तर एक निर्णय असणार आहे. वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असेल, वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे. जर पाहिलं तर आपण पाहतोय तिथे आपण एक 47 मिनिटांचा कालावधी निश्चित आपण पूर्ण केला आहे. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय मैदानी चालमध्ये सुरू होत आहे. 9व्या क्रमांकाचा उमेश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. उमेशची गोलंदाजी काय असणार आहे, कशा प्रकारे उमेश गोलंदाजी करणार आहे. धावफलकावर जर पाहिलं तर धावफलक एक जाऊन पोहोचलाय. 69 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडवरती सोमनाथ बापू कटकेंना आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्यात, तर मयूर डोंगळेनं स्वतःच्या नावावरती 4 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात. एक चांगली गोलंदाजी या गोलंदाजाला साकारावी लागणार आहे. चांगली गोलंदाजी इथे मैदानामध्ये संपन्न करणार हे देखील तिळमात्र शंका नाही आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षण, तिथे अप्रतिम धावाची संधी आणि तिथे काय मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर तिथे एकही धाव नसणार आहे. चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये डॉट आलाय आणि धावफलक रोखलाय. 69 या अंकावरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर आपण पाहतोय सोमनाथ बापू कटकेंचा आहे, परंतु या गोलंदाजानं केलेलं परिवर्तन, आपल्या गोलंदाजीमध्ये केलेला बदल इथे चांगल्या प्रकारचा आहे. पुन्हा बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर तैनात असेल. एक धाव, एक धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढला. आकडे बदलले, धावफलक जाऊन पोहोचले 70 या अंकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 9व्या क्रमांकाचं सुरू आहे. षटकार आला आणि षटकारानंतर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक वाढलं गेलंय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तिथे 76 या अंकावरती मयूर डोंगळेच्या बॅटमधून तिथे षटकार आला. धावफलक जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांचा सेम झालाय 15-15. इथे यावेळेस अक्रॉस दी बॅट आणि चेंडू पूर्ण एकदा पाठवलाय परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. काऊ कॉर्नर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. येथील धावा तिथे लागोपाठचा दुसरा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय करावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. क्षेत्ररक्षकाने एक अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि त्यावरती पुन्हा एक धाव ऍड होईल. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 83 धावा. लॉस ऑन 4 विकेट. 83 धावांच्या एक बहरदार खेळीनं इथे पाहिलं तर मैदान चारमध्ये निश्चितच चांगला डाव सावरण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा सोमनाथ बापू कटके सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 6. षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. षटक क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर आपण पाहतोय संपले गेले. धावा खर्च झाल्या त्या षटकामध्ये 20 धावा, ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती या षटकामध्ये बनवल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिले तर एकूण 90 धावा, ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जर पाहिले तर जुने बॉल असतील तर आपण द्या, कारण जर पाहिले तर आपण पाहतो मैदान मध्ये अवफलक जाऊन पोहोचलाय. एकोणनव्वद धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो. शेवटचा अंतिम षटक कोणत्या गोलंदाजीच्या हातामध्ये असणार आहे. धावफलक नीतीत जर पाहिले तर आपण पाहतोय तिथे या मैदानाच्या बाबतीत जर पाहिले तर आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाबतीत जर पाहिलं तर हा धावफलक कमी आहे. परंतु जर पाहिलं तर या संघासाठी, या पुढच्या प्रतिस्पर्धी विरोधी टीमसाठी निश्चितच आपण पाहिलं तर 100चा पल्ला, 100चा आकडा पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. अर्थात जर पाहिलं तर आपण पाहतो 89 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा षटक इथे मैदान 4 मध्ये सुरू आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज चंदन यादव इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पहिला चेंडू अप्रतिम इथे मैदान 4 मध्ये आपण पाहतो. फलंदाज थांबवलाय मयूर डोंगळेला. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय मैदान 4 मध्ये चेंडू डॉट आलाय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज चंदन यादवची गोलंदाजी सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईल न खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण तिथे अप्रतिम आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाली, एकदा बेट, धावफलक वाढलं. 90 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. सोमनाथ बापू कटके आणि त्याच्या बाजूने जर पाहिलं तर आपण पाहतोय दुसरा फलंदाज मैदान 4 मध्ये आहे. मयूर डोंगळेला पाहतोय. 2 फलंदाजांना जर पाहिले तर आपण पाहतोय स्वतःच्या त्यांच्या नावावरती जर पाहिले तर 14 चेंडू मध्ये सोमनाथ बापू कटकेंच्या नावावरती धावा जर पाहिले तर 21 अंकावरती आहे. आणि मयूर डोंगळेच्या नावावरती 9 चेंडूंमध्ये 23 धावा या फलंदाजाने बनवल्यात. 90 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजगड रायडर्स टीमच्या नावावरती आहेत. फटका सुरेख, एक देखील फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलाय. एक धाव जरूर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी, डेंजर झोनला. तिथे फलंदाज मयूर डोंगळे होतोय बाद. धावबाद, क्रिकेट क्षेत्रातील आत्महत्या. तिथे जर पाहिले तर क्रॉसिंग चेक केलं जाणार आहे. कोणता फलंदाज मैदान 4 मध्ये बाद असणार आहे, कोणत्या फलंदाजाला इथे जर पाहिलं तर डगआउटच्या रस्त्याने जावं लागणार आहे, हे देखील पाहणं मैदान 4 मध्ये गरजेचं असेल. तिसरे पंच इथे मैदान 4 मध्ये बिझी होत आहेत. जशी स्पर्धा जर पाहिलं तर आपण पाहतोय एक रात्रकालीन स्थिती जाऊन पोहोचली, तशीच प्रेक्षकांची पावलं या मैदानाच्या दिशेने वळली आहेत. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेल. अर्थात जर पाहिलं तर युवराज भैया कटके युथ फाउंडेशनच्या वतीनं, युवराज भैया कटके यांच्या वतीनं, सोमनाथ बापू कटके यांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. षटक क्रमांक जर पाहिले तर 10व्या क्रमांकाचा अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाजीचा तिथे सोमनाथ बापू कटके यांना परतावं लागणार आहे डगआउटच्या आसऱ्याला. धक्का क्रमांक इथे मैदान मध्ये 5. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. एक चांगली बॅटिंग करणारा फलंदाज जर पाहिले तर आपण पाहतो सोमनाथ बापू कटकेंना तिथे डगआउटच्या रस्त्याला पाठवलंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं, फेकी चांगल्या प्रकारे आले आणि तिथे फलंदाज धावबाद झालाय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर्स मैदान 4 मध्ये दाखल होईल.
प्रशांत साळुंके इथे मैदानामध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 10व्या क्रमांकाचा सुरू आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज जर पाहिलं तर आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे चंदन यादव. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे, चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती असणार आहे. जर पाहिले तर मैदानामध्ये आपण पाहतोय मयूर ढोंगळे तिथे स्ट्राईक एंड वरती असेल. नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं तर प्रशांत साळुंकेला आपण पाहणार आहे. एक चांगली बॅटिंग मैदानामध्ये करणं या फलंदाजाला देखील गरजेचं असेल. यावेळेस अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती चेंडूचा पाठलाग करेल. एक धाव आली. दुसरा धावीचा प्रयत्न. धावबादची संधी. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे. धावफलक वाढेल. 2 धावे. धावफलक जर पाहिलं तर धावून पोहोचले 93 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजगड रायडर्स या टीमच्या नावावरती आपण पाहतोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे जर पाहिलं तर पंच खेळवतायत. वाईल्ड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर धावून पोहोचल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 95 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. मयूर ढोंगळेला पाहतोय 10 चेंडूंमध्ये 25 धावा बनवल्यात. फटका खेळलाय आणि सरळ चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफला येथील धावा 6. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचे टोचतील तुला हजारो लाखो काटे, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. षटकार खेळलाय. 100 धावा कंप्लीट केल्यात. फटका खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक चुकीचा झेल सुटलाय आणि चेंडू जाऊन पोहोचेल. 1 बाउन्स सीमा पार. येथील धावा 4. चौकार. फलकावरती 104 धावा लागल्या गेल्यात आणि विजयासाठी जर पाहिलं तर बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी विरोधी टीमला देवगिरी ड्रॅगन्स या टीमला बनवायच्या आहेत. 10 षटकांमध्ये 105 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पहिली इनिंग संपली. पहिला डाव संपलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो यापुढील सामन्याचा टॉस करणार आहे पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतापगड पाबर्स या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रमांक 8 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे वेळ वाचवा आणि टॉस करण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित ज्यांच्या संयुक्त विद्यमानानं ज्यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम तेच युवराज भैया कटके त्यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आपण टॉस आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहे. अर्थात पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतापगड पाबर्स या दोन्ही टीमला विनंती असेल आपण या वेळ वाचवणं आपल्याला आजच्या दिवसासाठी गरजेचं आहे. मॅच क्रमांक 8चा इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जशी मॅच संपली, पहिली इनिंग संपली, पहिला डाव संपला, पहिल्या डावात बनवल्या गेल्यात 104 धावा. विजयासाठी प्रतिस्पर्धी विरोधी टीमला बनवायच्या आहेत. 10 षटकांमध्ये 105 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या पुढील इनिंगचा जर पाहिले तर आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा धावफलक ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया देवगिरी ड्रॅगन्स या टीमचा धावफलक ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होतील आमचे सहकारी मार्गदर्शक महाराष्ट्र पोलीस प्रवीण कामटकर सर. या सर आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे.
पन्हाळा पॅन्थर्स आणि प्रतापगड पॉवर्स यानंतरची मॅच खेळवायची आहे. टॉस आपल्याला करायचा आहे. टॉस करण्यासाठी दोनही संघांच्या संघनायकांना विनंती टॉस करण्यासाठी या. मॅच सुरू होते मैदानाच्या आतमध्ये 105 धावेंचं मात्र बलाढ्यशाली आव्हान मैदानाच्या आतमध्ये जे ठेवलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जी पाहायला मिळेल आणि मॅच सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. 55 मिनिटांमध्येच तुमची इनिंग संपणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंग साठी जवळपास तुम्ही 1 तास घेतलेला आहे. त्यामुळे विनंती आहे 55 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. यानंतर अजून 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवा. पंचांना विनंती आहे अक्षय सर सातत्यानं सूचना करा खेळाडूंना. सलामीची जोडी अजित कड आणि उमेश जाधव मैदानाच्या आतमध्ये तर तन्मय षटक क्रमांक पहिलं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू बाहेरची काढ. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. थँक्यू. पहिल्या चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. चौकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. या मैदानावरती पहिल्या वैयक्तिक 100 धावा करणारा खेळाडू आहे अजित कड. अजित कडच्या बॅटमधून आलेला पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. तन्मय वरती चढवलेलं आक्रमण. 4 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. जाळं मैदानाच्या मध्ये पसरवलं जात आहे आणि या जाळ्यामध्ये कोणता मासा अडकेल. अजित कड नावाचं वादळ उभं ठाकलंय पुढे समोर. यावेळेस मात्र पाहायचं मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक धावेल चेंडूच्या पाठमोरी. तोपर्यंत मात्र एक टप्पा खात चेंडून सीमारेषा ओलांडली. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. ताबडतोड फटकेबाजी काय असते ना तिथे मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. चौकार आले. दोनही चौकार तुम्ही पाहतात. परत एकदा कट करून दिला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाली. धावपळीक एकीने वाढला. 9 धावा धावपळीकावरती आहेत. 9-9-9. या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. जितकं गुणगान गावं तितकं थोडं आहे मित्रांनो. खरं तर या मैदानावरती आपण पाहिलं या स्पर्धेनं जर काय केलं असेल तर मात्र जे नवीन अपकमिंग स्टार आहेत ते या स्पर्धेनं मात्र शो केलेले आहेत आणि नवीन खेळाडूंना मात्र संधी देण्याचं कामकाज तुम्ही पाहतात. ऑन स्ट्राईकला उमेश जाधव. मोठी जबाबदारी उमेश जाधव वरती देखील असेल. बॅकफुटला जात मात्र फटका खेळायचा होता. बॅटवरती चेंडू परफेक्ट येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतील. एक धाव मात्र फार महत्वाची राहणार आहे मैदानावरती आपल्या संघासाठी. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर मग मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावाच लागणार आहे. अळून दी कार्पेट खेळलेला फटका. चेंडू मात्र पाहायचा सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकाराला 13 धावा धावपलिकावरती. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ. परत एकदा सुंदर फटका आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार.
पाहुणी मोका मारला चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. तोडफोड फटकेबाजी इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये जी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावेंचा जो काही ओघ होता तो मैदानाच्या मध्ये वाढताना पाहायला मिळालाय. अनेक चांगली कामगिरी मैदानावरती तुम्हाला मात्र जी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या मध्ये सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र कुणाला आमंत्रित केलं जातं, कुणाच्या हातामध्ये चेंडू ठेवला जातो हे पाहायचं. आणि षटक क्रमांक 2 घेऊन सोमनाथ कटके यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. ते गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतील, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 17 धावा इथे मात्र येताना ज्या मात्र तुम्हाला पाहायला मिळाल्यात. इथून पुढे मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला मात्र अजित कड जो की 9 धावेंवरती मैदानाच्या मध्ये खेळतो, तर त्याला साथ देतो उमेश जाधव जो 8 धावेंवरती खेळतो. वेळ वाचवा. स्विच हिट खेळायचा होता. बॅटवरती परफेक्ट चेंडू मात्र येताना मात्र तिथे पाहायला मिळत नाहीत. खरं तर गरज नव्हती हा फटका खेळण्याची. सरळ बॅटनं जर फटका खेळला असता तर नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावर आम्हाला एक चांगला प्रहार तिथे पाहायला मिळाला असता. पोलचा एक मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रयत्न फसला. 17 धावा धावपलकावरती आहेत. चेंडू सीमारेषा पार चौकार. पाहुणी मोका मारला चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. 21 धावा धावपलकावरती. शेवटचे 52 चेंडू आणि 84 धावेंची गरज. अजित कडची बॅट आता चौकार षटकारांची भाषा आता मैदानाच्या मध्ये बोलू लागलेली आहे. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परत एकदा बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. धावपलक 27 धावा धावपलकावरती. 51 चेंडू आणि 78 धावेंची गरज. अजित कड नावाचं वादळ मैदानाच्या मध्ये घोंगावण्यास मात्र जी सुरुवात झालेली आहे. वाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. धावपलक वाढेल. 28 धावा धावपलकावरती. 51 चेंडू आणि 77 धावेंची मात्र जी गरज. अजित कड कमालीची खेळ मात्र मैदानावरती मात्र नक्कीच तुम्ही पाहतायत. जबरदस्त खेळ, जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मैदानावरती मात्र पाहायला मिळेल. अजित कड पुन्हा एकदा तयार होतोय. 19 धावेंवरती मात्र मैदानाच्या मध्ये खेळतो. हलक्या ते मात्र चेंडूला खेळून काढला. एक सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये येईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला तिथे. चित्त्याची चपळाई, वाऱ्याचा वेग पाहायला मिळाला. 2 धावा पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावपलक काही वाढणार आहे. 30 धावा धावपलकावरती. शेवटचे 50 चेंडू आणि 75 धावेंची गरज. संघर्ष इथे मात्र मैदानाच्या मध्ये दोनही संघातील खेळाडूंचा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अजित कड 21 धावेंवरती मैदानाच्या मध्ये उभा ठाकलाय.
यावेळेस मात्र फटका तिथे फसला होता, परंतु पाहायचंय क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. 34 धावा धावपलकावरती आहेत. 49 चेंडू आणि 71 धावेंची गरज. परत एकदा बिग हिट. धावेंचा ओघ इथे वाढताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. जबरदस्त खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही इथे पाहतात. 38 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतायत. कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 21 धावा खर्च केलेल्या आहेत. अजित कडचा ब्लास्ट तुम्ही इथे मैदानावरती पाहिलात. एकच आहे टेन्शनवरची मात्रा. या स्पर्धेची राजगड स्पोर्ट्स अकॅडमीवरती या मैदानावरती भरली आहे क्रिकेटची जत्रा, परंतु या मैदानावरती अजूनही आहे अजित कड या नावाच्या खेळाडूचा खतरा. तो अजूनही मैदानावरती मात्र उभा ठाकलाय आणि जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये मात्र त्याच्या माध्यमातून तुम्हाला जी पाहायला मिळेल. शेवटचे 48 चेंडू आणि 67 धावेंची गरज. षटक क्रमांक 3 सुरू होईल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राकेश जाधवनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. राकेश जाधव गोलंदाजी करण्यासाठी तयार. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. जाळं पसरवलं गेलेलं आहे आणि मॅच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये. ऑन स्ट्राईकला मात्र उमेश जाधव. अडोतीस धावा धावपलिकावरती मात्र या ठिकाणी ज्या लागलेल्या आहेत. मोठा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक चुकी करेल तिथे एक तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा सनसनी चौकार आहे. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. उमेश जाधवच्या बॅट मधून देखील चौकार आला मित्रांनो. 42 धावा धावपलिकावरती आहे. शेवटचे 47 चेंडू 63 बनवायचे आहेत. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळेल. वाघाच्या तोंडाला एकदा का रक्त लागलं की मग वाघ थांबत नाही आणि ते उमेश जाधवच्या बॅटला एकदा का चेंडू लागला की तो सीमारेषा ओलांडल्याशिवाय राहत नाही. परत एकदा सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावपलक 1 ने वाढेल. 43 धावा धावपलिकावरती आहेत. अजूनही 62 बनवायच्या आहेत. शेवटचे 46 चेंडू शिल्लक आहे. त्रेचाळीस धावा धावपलिकावरती आपण पाहतो आहोत. त्रेचाळीस धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतायत. शेवटचे 45 चेंडू आणि 62 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. अजित कड ऑन स्ट्राईक. हलक्यात मात्र नक्कीच चेंडूचा सन्मान त्याने तिथे केला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. एक टेक्निकल क्रिकेट त्याच्या माध्यमातून मात्र जे नक्कीच खेळलं जातं. धावपलिकावरती आपण जाणार आहोत. 44 आहेत. बिनबाद 44. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना आपल्याला पात्र जे पाहावयास मिळत आहे. यावेळेचा चेंडू
अप्रतिम होता. स्वतःवरती नाराज आहे थोडासा उमेश जाधव. स्वतःवरती नाराज होता येणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्यावरती नाराज होतो, स्वतःवरती कधीतरी नाराज होता येणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट नेहमी सांगेल, आयुष्यात व्हायचं नाही कधीच कुणावरती नाराज, कारण आमच्या पाठीशी आहेत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांचं नाव घेऊन पुन्हा लढावं लागेल. यावेळेस मोठा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळाली. धावफलक एकीने वाढणार आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतात 45 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. 45 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचं समीकरण बदलणार आहे. 42 चेंडू आणि 60 धावेंची गरज. 42 चेंडूमध्ये 60 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 4 सुरू होईल. बेचाळीस चेंडू आणि 60 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सोमनाथ कटके यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. गोलंदाजी करण्यासाठी तयार. ऑन स्ट्राईकला मात्र उमेश जाधव या ठिकाणी मात्र जो सज्ज आहे. यावेळेस मात्र आक्रमण चढवलेत आणि इथे दे घुमाके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. षटकार आला. 51 धावा धावफलकावरती. परत एकदा बिग हिट आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. जब आग लगी हो सीने में. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 57 धावा धावफलकावरती आहेत. 40 चेंडू आणि 48 धावेंची गरज. लागोपाठचा तिसरा षटकार येणार का, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. लागोपाठचे 2 आलेत. तिसरा जर षटकार आला तर विश्वास झा यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. उमेश जाधव नावाचं वादळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये घोंघवण्यास सुरुवात झालेली आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहेत. स्लोवर टाकलेला हा चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 57 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 39 चेंडू आणि 48 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. उमेश जाधव मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतोय. 39 चेंडू आणि 39 चेंडू मध्ये 48 बनवायचे आहेत. परत एकदा मोठा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एका धावेने धावफलक देखील मैदानाच्या आतमध्ये वाढताना पाहायला मिळतो. 58 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 38 चेंडू मित्रांनो शिल्लक. 47 धावा जिंकण्यासाठी या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या बनवायच्या आहेत. कमालीचा खेळ. ऑन स्ट्राईकला मात्र अजित कडला तुम्ही इथे पाहतात. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहेत.
अजित कड 30 धाव्यांवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 11 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. 30 धाव्यांवरती त्याला तुम्ही पाहतात. यावेळेस मात्र चढवलंय आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. यस, आणि हा चेंडू सीमा पार. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू. 37 चेंडू मध्ये 41 बनवायच्यात. अजित कड काय कमालीची फटकेबाजी मात्र मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. निम्मा किल्ला मात्र इथे सर केलेला आहे. जबरदस्त खेळी तुम्हाला जी मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये. अजित कड नावाचं वादळ मैदानाच्या मध्ये अजूनही घोंगावतं मित्रांनो. 64 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 36 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. कमालीची मॅच मैदानाच्या मध्ये आहेत. अजित कड आणि उमेश जाधव ही जोडी मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आई जब्बारी उसकी तब आधा किल्ला ढेर था, काप रहे थे विपक्षी तब भी मैदान के अंदर, क्योंकि जिंदा बीच मैदान के अंदर आप देख रहे हैं अजित कड नाम का शेर अभी भी खड़ा था. जबरदस्त खेळ मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कमालीचा खेळ मैदानाच्या मध्ये. 64 धावा आहेत. गोलंदाजांना कमाल करावी लागेल. 36 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज राकेश जाधवनं चेंडू हातामध्ये घेतलाय. राकेश जाधव गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतो. तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर राकेशने एक षटक हाताळलं होतं. 7 धावा त्यानं तिथे खर्च केल्या होत्या. ऑन स्ट्राईकला उमेश जाधव आहे. 27 धाव्यांवरती उमेश जाधव मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर अजित कड 36 धाव्यांवरती खेळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठा संघर्ष इथे मात्र करताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. योग्य वेळी योग्य ठिकाणी दिला जाणारा नकार फार महत्वाचा असतो. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. 64 धावा धावपलिकावरती. 35 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चौसष्ट धावा धावपलिकावरती तुम्ही पाहतात. उमेश जाधव ऑन स्ट्राईकला आहे. मोठा फटका खेळायचा होता तिथे. डायरेक्ट हिट मात्र तिथे केला जाईल. एक सिंगल मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण होताना पाहायला मिळाली. सिंगलने धावपलक वाढला. 65 धावा. सामन्याचं समीकरण 34 चेंडू आणि 40 धाव्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र जे आवश्यक इतिहास घडवण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये तुम्हाला जे पाहायला मिळतं. आज कोणता संघ इथे या मैदानावरती मात्र एक नवीन इतिहास घडवेल. इतिहास असाच घडला जात नाही. त्यासाठी मात्र तुम्हाला मोठा संघर्ष देखील मैदानाच्या मध्ये करावा लागतो. राकेश जाधव तयार आहे. अजित कडसाठी मात्र टाकलेला हा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडूचं कलेक्शन तो तिथे करतो. फेकी येईल तोपर्यंत मात्र धावफलक 1 ने वाढेल. धावफलक 1 ने पुढे सरसावतो. वन मोर सिंगल. 66 धावा धावफलकावरती. शेवटचे 33 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. 33 बॉल मध्ये अजूनही 39 रन बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहतात. वाईड बॉल. अवांतर स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. चेंडू आहे अवांतर. धावा इथे मात्र नक्कीच येताना पाहायला मिळतात. धावफलक 1 ने वाढणार आहे. 67 धावा धावफलकावरती. शेवटचे 33 बॉल आणि 38 रन्सची गरज. 38 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायच्यात. उमेश जाधव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क इथे येताना पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 67 धावा धावपलिकावरती आपण इथे मात्र मैदानावरती पाहतो आहोत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे मात्र येताना जी पाहायला मिळाली. सिंगलनं धावफलक वाढेल. 68 धावा धावफलकावरती आहेत. 4.5 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतो. 31 चेंडू आणि 37 धाब्यांची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. अजित कड ऑन स्ट्राईकला, जो की 14 चेंडू खेळलेला आहे, 37 धाब्यांवरती खेळतो. तर उमेश जाधवला तुम्ही पाहाल 15 चेंडूमध्ये 29 धाब्यांची खेळी त्यानं मात्र मैदानावरती साकारलेली आहे. गोलंदाज राकेश जाधव धावा वाचवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण या षटकामध्ये मात्र त्याच्याकडनं राहिला आणि कमी धावा त्यानं मात्र इथे खर्च केलेल्या आहेत. यावेळेस मात्र स्विच हिट आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी खणखणीत सनसनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. धावा धावपलिकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 30 चेंडू आणि 33 धावेंची मात्र जी गरज. सलामीच्या जोडीने मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात अतिशय जबरदस्त खेळी मैदानावरती मात्र जी साकारलेली आहेत. 30 चेंडू मध्ये 33 बनवायचे आहेत. अजित कड आणि उमेश जाधव ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिशय धुमाकूळ घालताना मात्र तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मनोजनं चेंडू हातामध्ये घेतलाय. मनोज गोलंदाजी करण्यासाठी तयार. षटक क्रमांक 6 साठी त्याला आमंत्रित केलं. ऑन स्ट्राईकला मात्र उमेश जाधवला तुम्ही आता इथे पाहणार आहात. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली तिथे चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. एकतर मिळाली दुसरीचा प्रयत्न. चेंडूची थोडीशी छेडछाड तिथे काढली. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. चेंडूला लांबूनच दिलेला फ्लाइंग किस किती धोकादायक असतो हे देखील तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. धावफलक वाढताना जे पाहायला मिळणार आहे. 74 धावा धावफलकावरती आहेत. 29 चेंडू आणि 31 धावेंची गरज. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 74 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र जी आवश्यक आहेत. थोडासा विचार विनिमय केला जाईल. थोडासा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. या कानमंत्रांचा फायदा मैदानाच्या आतमध्ये जो उठवला जाईल का याकडे सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये मात्र ज्या लागून आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज तयार. तर ऑन स्ट्राईकला मात्र उमेश जाधव. फुलटॉस होता इथे. मोठा फटका खेळायचा होता. लोंदी कार्पेट खेळलेला फटका. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळून जाताना पाहायला मिळाली. एका धावेनं धावपळक देखील वाढताना पाहायला मिळतं. 75 धावा आहेत धावपलिकावरती. 6व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ. 27 चेंडू आणि 30 धावेंची गरज. शेवटचे 27 चेंडू 30 बनवायचे आहेत. ऑन स्ट्राईकला मात्र अजित कड याला मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात आपल्या संघासाठी मैदानावरती उभा राहिला आहेत. उभा ठाकलेला आहेत आणि एक नवीन इतिहास घडवण्याचं कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. जागा तर सोडली तिथे. वाऱ्याच्या वेगानं 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक देखील वाढेल. 77 धावा धावपलिकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय मित्रांनो. शेवटचे 26 चेंडू आणि 28 धावेंची गरज. सव्वीस बॉल मध्ये अजून 28 रनची आवश्यकता. लोअर फुल टॉस होता इथे. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलनं धावफलक देखील पुढे जाईल. 78 रन लॉस ऑफ विदाउट विकेट. 25 चेंडू आणि 27 धावेंची गरज. शेवटचे 25 चेंडू आहेत. 27 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे ते.
यावेळेस मात्र पाहायचं बरीचशी उंची मिळाली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र येताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला असेल. फलंदाजाचा संपला खेळ, विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चोवीस बॉल 27 धाब्यांची गरज. शेवटचे 24 चेंडू आणि 27 धाब्यांची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र जे आवश्यक आहे तर गोलंदाजी ट्रॅकवरती आता 7व्या क्रमांकाचं षटक घेऊन कुणाल पाटीलनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. कुणाल पाटील इथे आता तुम्हाला गोलंदाजी करताना मात्र जो पाहायला मिळेल तर ऑन स्ट्राईकला अजित कडला तुम्ही पाहता जो की 44 धाब्यांवरती मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. आणि एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्धशतकापासून केवळ 6 धाब्यानं मात्र तो दूर. 17 चेंडूमध्ये 44 बनवलेले आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठी उंची मिळाली, तिथे लांबी मिळताना पाहायला मिळत नाही. 3 क्षेत्ररक्षक आलेत. 3 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडूने विसावा घेतलेला आहे. इथे 2 धावा मात्र नक्की ज्या पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 80 धावा धावपलिकावरती तर न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात AK-47 अर्थात अशोक खांडेकर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. 80 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. 23 बॉल आणि 25 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मात्र जे आवश्यक बाहेरची कड घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. अजित कडच्या बॅटमधनं चौकार. जोरदार टाळ्यांचा गजर करू अजित साठी. 19 चेंडू मध्ये 50 धावेंची अर्धशतकी खेळी मात्र त्यानं पूर्ण केलेली आहे. कमालीचा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच आहे टेन्शन वरची मात्रा. या स्पर्धेची राजगड स्पोर्ट्स अकॅडमी वरती या मैदानावरती भरली क्रिकेटची जत्रा, परंतु या मैदानावरती अजूनही आहे अजित कड या नावाच्या खेळाडूचा खतरा. कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 84 धावा आहेत धावपलिकावरती. 22 चेंडू आणि 21 धावेंची गरज. शेवटचे 22 चेंडू आणि 21 बनवायचे आहेत. पंचांकडे मात्र अपील, परंतु अपील करण्याच्या अगोदरच त्यानं जागा सोडली. हा असतो खेळाडू मधला खेळाडूपणा. आणि इथे नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या मध्ये अजित कड बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. दमदार सरपंच युवा उद्योजक मान्य नवनाथ भाऊ गाडुते यांची बोलीची टाळी टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हेमंत मैदानाच्या मध्ये हेमंत सातो मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. 21 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. 21 चेंडू मध्ये 21 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या. चला थोडस स्पीडअप करा.
वेळ वाचवला जाणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर मात्र पन्हाळा पॅन्थर्स आणि प्रतापगड पॉवर्स या दोन संघांमध्ये त्यानंतर मॅच मात्र मैदानावरती खेळवली जाईल. यानंतर मात्र एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पन्हाळा विरुद्ध प्रतापगड. टॉस विन बाय प्रतापगड पॉवर्स अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांनी जो घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र पन्हाळा पॅन्थर्स संघाला जे आमंत्रित केलेत. ही मॅच संपल्यानंतर पन्हाळा पॅन्थर्स संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. 2 गडी माघारी परतलेत. अजित कड सारखा मात्र एक तगडा ताकदवान खेळाडू माघारी परतला. 21 बॉल आणि 21 धाब्यांची गरज. कुणाल पाटीलचं कौतुक आहे. एक महत्वपूर्ण विकेट मात्र त्यानं मिळवलेले आहे. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. स्विच हिट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मित्रांनो. डॉट बॉल. सामन्याचं समीकरण 20 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु नकार दिलेला आहे. एकाच धावेवरती मात्र समाधान मैदानाच्या मध्ये मानावं लागेल. धावफलक 85 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 19 चेंडू आणि 20 धावेंची गरज. सामना दोनही संघांकडे मात्र पाहायला मिळतो. देवगिरी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 20 धावा बनवाव्याच लागतील. राजगड संघाला सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी मैदानावरती साकारायची. यावेळेस मात्र पाहायचंय अशोक खांडेकरच्या बॅट मधनं AK-47 मधनं निघालेला हा एक बुलंदी पॉवरफुल षटकार. षटकार आलाय. धावपलकावरती आपण पाहतो 91 धावा. सात षटकांचा खेळ संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा धावपलकावरती आहेत आणि सामन्याचं समीकरण देखील बदललं. 18 चेंडू आणि 14 धावेंची गरज. अठरा बॉल मध्ये 14 इथे मात्र ज्या बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 8व्या क्रमांकाचं षटक आता मैदानावरती मात्र तुम्हाला जे पाहायला मिळतं आणि 8व्या क्रमांकाचं षटक इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 8व्या क्रमांकाचं षटक घेऊन कोण गोलंदाजी करतो पाहायचंय. मनोज गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. 18 चेंडू आणि 14 धावेंची मात्र जी गरज. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. ऑन स्ट्राईकला मात्र हेमंत सातव यांना तुम्ही पाहतात. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये हा देखील खेळाडू माहीर आहे आणि तीच कामगिरी आज इथे आपल्या संघासाठी करावी लागेल. यावेळेस मात्र चढवलंय आक्रमण आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. तो चंद्रमा नभात. बॉल गेलाय ढगात. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. आला. 97 धावा धावपलिकावरती. 17 चेंडू आणि 8 धावेंची गरज. प्रत्येक संघ मात्र इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मात्र प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकाचा घाव जो आहे तो अजूनही ताजा असताना मैदानावरती पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. परत एकदा डावा पाय पुढे टाकत फटका खेळलाय आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पेटून उठेन नव्याने हा शब्द आहे माझा. पुरून उरेन सगळ्यांना, कारण प्रत्येक घाव ताजा आहे अजून माझा. प्रत्येक घाव ताजा आहे अजून माझा. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा थँक्यू.
16 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. लागोपाठचा तिसरा षटकार इथे येणार का हे देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. गोलंदाज मनोज तयार आहेत. समोर हेमंत सातव. परत एकदा मोठा प्रहार तिथे केलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. झेल निसटला. एक तर मिळालेली आहे. सामना जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज. देवगिरी ड्रॅगन संघाने मात्र या सामन्यावरती घोरपडीची मजबूत पकड मिळवलेली आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती मात्र संघ येऊन पोहोचलाय. गोलंदाज इथे तयार आहे आणि अशोक खांडेकर मोठा प्रहार तिथे केलाय. विजयी चौकार खेळला. देवगिरी ड्रॅगन संघाने मात्र सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. यानंतरची मॅच सुरू करायची, परंतु त्या अगोदर सगळ्या खेळाडूंना विनंती आहे थोडंसं इथे समोर या. प्रतापगड पॉवर संघाचे संघमालक प्रशांत अंबुरे सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी मात्र नक्कीच केक कापून या ठिकाणी साजरा करतो आहोत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो वीरेंद्र सिंग ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या वीरेंद्र सिंग आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.